Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. धन्वंतरी नम. मायसेल्फ पकन द स्टॉन बीएमएस फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे. आता समोर आपल्याला क्लॅविकलचे अटॅचमेंट्स ऑफ द क्लॅविकल्स असा मस्ट नो पॉईंट आहे आणि हे मुलांना फार कन्फ्युजन होतं मित्रांनो. तर हे काळजीपूर्वक बघा आणि हे चांगलं रीतीने समजून घ्या, ठीक आहे. आणि यांची कन्सेप्ट क्लिअर करा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर लॅटरल एंड आणि पहिले आपल्याला अटॅचमेंट लॅटरल एंडबद्दल दिलेली, तर ते बघूया. तर त्यामध्ये बघितलं तर असं BDCमध्ये वाक्य आहे की द मार्जिन्स ऑफ द आर्टिक्युलर सरफेस ऑफ द acromioclavicular joint gives attachment to the joint capsule. जॉईंट कॅप्सूल हा तिथं acromioclavicular joint इथं आपल्याला अटॅचमेंट बघण्यास मिळतो. आता हे बघा मित्रांनो, हे लॅटरल एंड आहे आणि इथं आपल्याला हे लॅटरल एंड आहे आणि इथं आपल्याला हे कॅप्सूल ऑफ acromioclavicular जॉईंटसाठी जॉईंट कॅप्सूल हे अटॅचमेंट झालेले आहे. तेच तुम्हाला इथं डायग्राममध्ये पण मी दाखवलेलं आहे, ठीक आहे. आता इथपर्यंत बघितलं. आता याच्यानंतर समोर नेक्स्ट आहे ते म्हणजे मिडियल एंड. आता मिडियल एंडमध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की द मार्जिन्स ऑफ द आर्टिक्युलर सरफेस ऑफ द sternoclavicular joint gives attachment to the fibrous capsule of the sternoclavicular joint. त्यांनी सांगितलेले म्हणजे फायब्रस कॅप्सूल हे sternoclavicular joint इथं अटॅचमेंट होते. तर ते कशा पद्धतीने होते ते बघूया आपण. तर आता हे बघा, ही जी मीडियल एंड आहे मित्रांनो, आता ही जी मीडियल एंड आहे इथं आपल्याला sternoclavicular joint बघायलाच मिळतो. हे बघा, आता हे तुम्हाला मी इथं खाली डायग्राममध्ये दाखवतो की हे बघा 3D मध्ये. आणि कॅप्सूल ऑफ sternoclavicular joint जर बघितलं तर हे कोणाला अटॅचमेंट करायला येतं, हे आपल्याला कॅप्सूल ऑफ sternoclavicular jointला अटॅचमेंट करायला येतं. इथपर्यंत समजलं. आता हे दोन्ही मिडियल एंड आणि लॅटरल एंड होतं. आता समोर जर बघितलं मित्रांनो तर समोर आपल्याला येते ते म्हणजे आर्टिक्युलर डिस्क, आणि जे की मिडियल एंडच्या पोस्टेरो सुपिरियरली आहे. म्हणजे मिडियल एंडच्या पोस्टेरो सुपिरियरली आर्टिक्युलर डिस्क हे अटॅचमेंट आहे. तेच तुम्हाला मी इथं डायग्राममध्ये दाखवतो. त्याच्यानंतर इंटरक्लॅविक्युलर लिगामेंट हे सुपिरियरली फॉर्म होते आणि तेच तुम्हाला मी इथं डायग्राममध्ये दाखवतो, ठीक आहे. आता हे होते लॅटरल एंड आणि मिडियल एंड. आता याच्यासमोर नेक्स्ट आहे ते म्हणजे लॅटरल 1/3 ऑफ द शाफ्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर समजून घ्या. आता इथं जर बघितलं मित्रांनो तर लॅटरल 1/3 ऑफ द शाफ्टमध्ये बघितलं तर याच्यामध्ये दोन बॉर्डर येतात. तर अँटेरियर बॉर्डर गिव्ज ओरिजिन टू द डेल्टॉइड मसल. अँटेरियर बॉर्डर काय करते, डेल्टॉइड मसलला ओरिजिन देते. आता हे बघा मित्रांनो, ही अँटेरियर बॉर्डर आहे आणि इथं तुम्ही बघता की इथं डेल्टॉइड मसलला ते ओरिजिन दिले. त्याच्यानंतर पोस्टेरियर बॉर्डर गिव्ज प्रोव्हाइड्स इन्सर्शन टू ट्रॅपेजियस मसल. पोस्टेरियर बॉर्डर जे आहे मित्रांनो हे कोणाला, ट्रॅपेजियस जी मसल आहे त्याला इन्सर्शन करायले आणि तेच तुम्ही इथं 3D डायग्राममध्ये बघायले, ठीक आहे. आता हे झालं अँटेरियर बॉर्डर आणि पोस्टेरियर बॉर्डर ऑफ द लॅटरल 1/3 ऑफ द शाफ्ट. आता याच्यानंतर समोर त्याने सांगितलेले की कोनाइड ट्युबरकल अँड ट्रॅपेजॉइड रिज इट फॉर्म्स कोरॅकोक्लॅविक्युलर लिगामेंट अटॅचमेंट. कोरॅकोक्लॅविक्युलर लिगामेंट अटॅचमेंट जर बघितलं मित्रांनो तर ही कोनाइड ट्युबरकल आणि ट्रॅपेजॉइड रिज यांच्यापासून जे फॉर्म होते, कोनाइड ट्युबरकल आणि ट्रॅपेजॉइड रिज हे कोरॅकोक्लॅविक्युलर लिगामेंट याला अटॅचमेंट देते. अशा पद्धतीने त्यांनी लॅटरल 1/3 ऑफ द शाफ्ट हे त्यांनी अटॅचमेंट सांगितलेले. फक्त इथं लक्षात द्या की अँटेरियर बॉर्डर हे डेल्टॉइड मसलला ओरिजिन देते आणि पोस्टेरियर बॉर्डर हे ट्रॅपेजियस मसलला इन्सर्शन देते. एवढंच एक्झाममध्ये चांगल्या रीतीने लिहायचं. त्याच्यानंतर समोर येते ते म्हणजे मिडियल. आता मिडियल टू थर्ड जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये 4 सरफेस आहेत. आता त्याच्यानुसार त्यांनी अटॅचमेंट इन्सर्शन आणि ओरिजिन दिलेले, तर ते बघूया. तर अँटेरियर सरफेस, आता हे बघा मित्रांनो, आता हे जे अँटेरियर सरफेस आहे, अँटेरियर सरफेस गिव्ज ओरिजिन टू द पेक्टोरलिस मेजर. हे जे मिडल टू थर्ड पार्ट आहे त्याच्यामध्ये ते पेक्टोरलिस मेजर मसल दिसायले तुम्हाला, ते तिथं त्यांना ओरिजिन देते. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्याच्यानंतर समोर ते म्हणतात की सुपिरियर सरफेस गिव्ज ओरिजिन टू क्लॅविक्युलर हेड ऑफ स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल. जे सुपिरियर सरफेस आहे, आता हे जे सुपिरियर सरफेस आहे तुम्हाला इथं, आता हेच तुम्हाला इथं मी डायग्राममध्ये दाखवते की जे स्टर्नोक्लेडो हेड ऑफ द स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल्स आहे ते ओरिजिन दिले कुठं, सुपिरियर सरफेस ऑफ द मिडल टू थर्ड पार्ट ऑफ द शाफ्ट. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोर ते म्हणतात की सुपिरियर सरफेस झाल्यानंतर आता इन्फेरियर सरफेस. आता इन्फेरियर सरफेसला तुम्हाला इथं ओव्हल इम्प्रेशन दिसेल आणि ते ओव्हल इम्प्रेशन कशासाठी, तर कॉस्टोक्लॅविक्युलर लिगामेंट यांचं ओरिजिनसाठी. कॉस्टोक्लॅविक्युलर लिगामेंट याच्यासाठी हे ओरिजिन आहे.
तर तिथं आपल्याला ओरिजिन बघण्यास मिळतात आणि तेच तुम्ही इथं डायग्राममध्ये बघू शकता. त्याच्यानंतर समोर त्यांनी सांगितलेले की सबक्लेवियन ग्रू हे सबक्लेवियस मसलला इन्सर्शन करायले. सबक्लेवियन ग्रू हे सबक्लेवियस मसल जी ही आहे सबक्लेवियस मसल त्याला इन्सर्शन करायले. कोण करायले? हे सबक्लेवियन ग्रू, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट फोरामेन जर बघितलं तर हे सुप्रास्कॅप्युलर आर्टरीपासून एक ब्रांच आलेली आहे आणि ती ट्रान्समिट करते. अशा पद्धतीनं इथं मेडियल 2/3 ऑफ द शाफ्ट त्यांनी सांगितलेलं. पुन्हा बघूया तर हे बघा मेडियल 2/3 ऑफ द शाफ्ट जर anterior surface gives origin to pectoralis major, superior surface gives origin to clavicular head of the sternocleidomastoid muscle. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर inferior surface gives oval impression for costoclavicular ligament origin. त्याच्यानंतर सबक्लेवियन ग्रू जर बघितलं तर हे सबक्लेवियस मसलला इन्सर्शन करते. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट फोरामेन जर बघितलं तर हे एक ब्रांच आहे सुप्रास्कॅप्युलर आर्टरीची आणि ती तिथं ट्रान्समिट होते. अशा पद्धतीने त्यांनी मिडल 2/3 ऑफ द शाफ्ट त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर समोर येते ते म्हणजे पोस्टेरियर सरफेस क्लोज टू द मेडियलियन. पोस्टेरियर सरफेस क्लोज टू द मेडियलियन, मेडियलियनच्या क्लोज असणारा पोस्टेरियर सरफेस गिव्ज ओरिजिन टू द स्टर्नोहॉइड मसल्स. हे स्टर्नोहॉइड मसल जे दिसायली तुम्हाला हे ओरिजिन येते कुठं? पोस्टेरियर सरफेस ऑफ द मेडियलियन. लक्षात ठेवा. हेच तुम्हाला इथं डायग्राममध्ये मी दाखवलेलं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे अटॅचमेंट खूप कन्फ्युजन होते तर काळजीपूर्वक समजून घ्या. त्याच्यानंतर समोर येते ते म्हणजे ब्लड सप्लाय ऑफ द क्लॅविकल आणि याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्यांनी सांगितलेले की ब्लड सप्लाय टू द पेरिओस्टियम ऑफ द क्लॅविकल बाय ब्रांचेस ऑफ द सबक्लेवियन आर्टरी. सबक्लेवियन आर्टरीच्या ब्रांचेसमधून जे क्लॅविकलचं पेरिओस्टियम आहे त्याला आपल्याला ब्लड सप्लाय दिलं जातात. अशा पद्धतीने त्यांनी हे ब्लड सप्लाय सांगण्याचा प्रयत्न केलेले. नंतर समोर एक नेक्स्ट मस्नो पॉईंट आहे ते म्हणजे ऑसिफिकेशन्स ऑफ द क्लॅविकल. आता याच्यामध्ये 2 ऑसिफिकेशन सेंटर असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. तर तेच बघूया. तर त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर. आणि प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर्स 2 प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर्स appears in the shaft of the at the 5th and 6th weeks in intrauterine line and soon fuse with each other about 45th of the day. आता 5व्या आणि 6व्या वीकमध्ये 2 प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर्स हे अपीयर्स होतात आणि नंतर ते एकमेकात फ्यूज होतात. पण कधी? 45 दिवसापर्यंत ते फ्यूज होतात. अशा पद्धतीने त्यांनी हे प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर सांगितलेले आणि हे जसंच तसंच एक्झाममध्ये लिहायचं. त्याच्यानंतर सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर जर बघितलं तर स्टर्नल एंड ऑसिफाईज फ्रॉम सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर. आता हे जे स्टर्नल एंड आहे हे कशापासून ऑसिफाय होणार? तर हे सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटरपासून होणार आणि मदत शाफ्टमध्ये कोण असते? प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर. त्याच्यानंतर ते म्हणतात की दिस अपीयर्स बिटवीन 15 to 17 इयर्स ऑफ द एज अँड फ्युजेस विथ शाफ्ट बाय द एज ऑफ द 21 to 22 इयर्स. आता हे काय होते? सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर हे जे 15 ते 17 वर्ष आहे त्यामध्ये ते अपीयर होते आणि नंतर ते 21 ते 22 वर्षामध्ये ते फ्यूज होते. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर तुमचं जर 21 वर्ष झालेलं असेल तर तुमचा क्लॅविकल बोनचे सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर हे फ्यूज झालेले असतील. आणि जर कोणाचे नाही झाले आणि ज्यांचे झाले असतील त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर इथपर्यंत समजलं का? हे होतं अटॅचमेंट्स आणि ऑसिफिकेशन सेंटर. आता एक शेवटचा मुद्दा राहिले ते म्हणजे क्लिनिकल फीचर्स. ते बघूया. पार्ट आहे शेवटचं ते म्हणजे क्लिनिकल ॲनाटॉमी ऑफ द क्लॅविकल. आता हे मस्नो पॉईंट आहे आणि हे जशाच तसं मी दिलेले तशाच पद्धतीने एक्झाममध्ये पण लिहायचं. ठीक आहे. तर त्यामधलं पहिलं जर बघितलं तर कॉमन फ्रॅक्चर ऑफ द जंक्शन ॲट द मिडियल 2/3 अँड लॅटरल 1/3. आता हे जे जंक्शन आहे मित्रांनो मिडियल 2/3 आणि लॅटरल 1/3 यांना विकेस्ट पॉईंट म्हणतात. काय म्हणतात ते बघूया. तर जंक्शन ऑफ दिस 2 पॉईंट इज कॉल्ड ॲज अ विकेस्ट पॉईंट. Lateral fragment is displaced downwards by the weight of the limb as the trapezius muscle is unable to support the weight of the upper limb. असं त्यांनी सांगितलेले की जे जंक्शन ऑफ द 2 पार्ट्स लॅटरल 1/3 अँड मिडियल 2/3 पार्ट इट इज कॉल्ड ॲज अ विकेस्ट पॉईंट. त्यांनी सांगितलेले त्यांना काय म्हणतात? विकेस्ट पॉईंट म्हणतात. का? जेव्हा समजा लॅटरल फ्रॅगमेंट इज डिस्प्लेस्ड डाऊनवर्ड्स बिकॉज ट्रॅपेजियस मसल इज अनेबल टू सपोर्ट द अपर लिम्ब. ट्रॅपेजियस मसल जी आहे ती सपोर्ट करत नाही आणि त्यामुळं काय होते? लॅटरल फ्रॅगमेंट हे डिस्प्लेस होऊन जाते डाऊनवर्ड आणि त्यामुळे ते अप्पर लिम्बचं वेट सपोर्ट नाही करत. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर समोर एक क्लिनिकल फीचर सांगितलेले ते म्हणजे क्लेडोक्रॅनियल डिस्टोसिस. क्लेडोक्रॅनियल डिस्टोसिस जर बघितलं मित्रांनो तर हे एक कंजनायटल डिसीज आहे. तेच त्यांनी सांगितलेले की मे कंजनायटली क्लॅविकल इज ॲब्सेंट और इम्परफेक्टली डेव्हलप्ड. त्यांनी सांगितलेले यामध्ये काय होतं की क्लॅविकल एकतर ॲब्सेंट राहील किंवा
इनपरफेक्टली डेव्हलप राहील. त्याच्यानंतर समोरचं क्लिनिकल फीचर्स त्यांनी सांगितलेले की स्टर्नल एंड ऑफ द क्लॅविकल इज द ग्रोविंग एंड. जे स्टर्नल एंड आहे ते ग्रोविंग एंड म्हणून एक डिसीज आहे. तर त्यांनी हे क्लिनिकल फीचर्स सांगितले. समजलं. ह्याच्यासमोर एक त्यांनी क्लिनिकल फीचर्स फेल्युअर ऑफ द फ्युजन ऑफ द टू ऑसिफिकेशन सेंटर. दिस इज कंजनायटल डिफॉर्मिटी. दिस कंडिशन इज अ बायलॅटरल. आता जेव्हा समजा फ्युजन ऑफ अ टू ऑसिफिकेशन सेंटर हे फेल्युअर होऊन जाते तेव्हा ते कंजनायटल डिफॉर्मिटी म्हणून सांगितलेले आणि यालाच आपण बायलॅटरल सुद्धा म्हणतो याच कंडिशनला. तर हे एक मसनो पॉईंट होता. हे जसं तसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोर एक नॉलेज पर्पजसाठी एक मी क्लिनिकल फीचर्स दिलेले ते म्हणजे ग्रीन स्टिक फ्रॅक्चर. आता हे ग्रीन स्टिक फ्रॅक्चर जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेले इट इज अ फ्रॅक्चर ऑफ अ टेंडर और यंग बोन दॅट इनिशियली बेंड्स अँड देन ब्रेक्स. हे असं एक फ्रॅक्चर आहे जे अशा व्यक्तीमध्ये जे यंग बोन असतात त्यामध्ये आणि त्यामध्ये काय होते की हे ग्रीन स्टिकसारखी जेव्हा आपण एखादी काठी वाकवितो आणि जर जास्तच वाकली तर ते तुटून जाते. तशाच पद्धतीनं हे यंग बोन जे असतात त्यामध्ये इनिशियली ते वाकतात, बेंड होतात आणि नंतर ते तुटतात. अशा पद्धतीने त्यांनी यालाच ग्रीन स्टिक फ्रॅक्चर असं सांगितलेले आहेत. तर आय होप की तुम्हाला हे सर्व क्लॅविकलचे जे क्लिनिकल ॲनाटॉमी होती ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. हो की नाही. आता हे जे सर्व डिस्क्रिप्शन होतं क्लॅविकलबद्दल हे तुम्हाला आशा करतो की तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजलेलं असेल. आणि जर काही अडचण असेल तर हे व्हिडिओ पुन्हा बघा आणि यामध्ये काही अडचण असल्यास ती कमेंटमध्ये सांगा. आता हे व्हिडिओ 1x स्पीडमध्येच बघत जा कारण की त्याला 2x मध्ये बघू नका आणि 720 पिक्सल्समध्ये बघत जा. ठीक आहे. तर आमची चॅनलची व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते आवर्जून जॉईन करा आणि इतरांना पण कळवा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते नक्कीच कमेंटमध्ये आवर्जून नक्की सांगा. आणि हे जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.